नमस्कार. या कोरोनाच्या परिस्थितीमुळं कायदा विश्वामध्ये खूप बदल घडणार आहेत आणि त्यातला एक बदल म्हणजे कायद्याचं जे शिक्षण आहे त्या शिक्षणावरती सुद्धा परिणाम होणार आहे. आणि या कायद्याविषयक शिक्षणावरती होणाऱ्या परिणामाबाबत मी आपल्याशी आज संवाद साधण्यासाठी सादर झालेलो आहे. आज घडीला आपण बघितलं तर देशभरामध्ये नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मार्फत विविध कार्यक्रम चालवले जातात की जे कार्यक्रमामध्ये कायदेविषयक अभ्यासक्रम आहेत. मग एडेड ज्या संस्थांना ग्रँटीनेड मिळतं अशा संस्थांमार्फत चालवले जाणारे लॉ कॉलेजेस आहेत. मग प्रायव्हेट अनएडेड लॉ कॉलेजेस आहेत आणि याच्या व्यतिरिक्त ज्या प्रायव्हेट विद्यापीठं आहेत, खाजगी विद्यापीठं, त्यांनी चालवलेली जी काही कॉलेजेस आहेत ती अशी कॉलेजेस आहेत. ही एवढी मोठी संख्या असल्यामुळं साहजिकच प्रश्न पडतो की या सगळ्या जे काही विधी महाविद्यालय आहेत त्या विधी महाविद्यालयांवरती या सगळ्या कोविडचा काय परिणाम झाला आहे आणि ते या कोविडच्या संदर्भामध्ये तयार आहेत का. आणि मग या बाबतीमध्ये जरा अजून थोडंसं सविस्तर आपल्याबरोबर बोललं पाहिजे. ॲडव्होकेट ॲक्ट 1961 सालचा जो आला त्याच्या अंतर्गत बार काउन्सिल ऑफ इंडियाला काही पॉवर्स मिळाले. सेक्शन 49, सेक्शन 7, सेक्शन 24 या 3 पॉवरचा एकत्र वापर केला आणि त्या 3 तरतुदींप्रमाणे लीगल एज्युकेशन रूल्स 2008 या नावाचे रूल्स बार काउन्सिल ऑफ इंडियाने फ्रेम केले. ज्या रूलमध्ये चॅप्टर 2 मध्ये स्टँडर्ड्स ऑफ लीगल एज्युकेशन अशा प्रकारचं मेन्शन केलेलं आहे. किंवा अक्षरशः जर का आपण रूल 11 जर म्हटला तर मिनिमम इन्फ्रास्ट्रक्चर काय पाहिजे याचे देखील त्याच्यामध्ये उल्लेख सापडतो. पण हे सगळं असताना आता कोविडमुळं जी परिस्थिती बदलतीये त्याच्यामुळं कदाचित या नियमांमध्येच बदल करावा लागेल का काय हा त्यातला मोठा प्रश्न आहे. आज जी पारंपरिक शिक्षणाची पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे विद्यार्थी कॉलेजमध्ये येतात आणि कॉलेजमध्ये त्यांचं लेक्चर ते अटेंड करतात. ज्यावेळेस ते विद्यार्थी कॉलेजमध्ये लेक्चर अटेंड करतात त्याला आपण ट्रॅडिशनल वे ऑफ लर्निंग म्हणतो. अशा प्रकारच्या माध्यमातून त्यांचं शिक्षण चाललेलं असतं. परंतु आपल्याला आत्ताची परिस्थिती माहिती आहे की कोविडमुळं निश्चितच या प्रकारची जी कोविडच्या आधीची परिस्थिती होती ती परिस्थितीमध्ये आपल्याला जाता येणार नाही. त्यामुळे कदाचित काही दिवस, काही महिने, कदाचित एखादं वर्ष आपल्याला नियमित क्लासरूम लेक्चर्स घेणं शक्य नाही. मग काय घडलंय, मग अनेक कॉलेजेसने वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून लेक्चर्स घेण्यास सुरुवात केली ज्याला आपण ऑनलाईन लेक्चर्स म्हणतोय. पण या ऑनलाईन लेक्चरच्या बाबतीमध्ये कितीतरी कॉलेजेसकडे आज तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. त्यामुळे ज्या कॉलेजमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या ठिकाणी थोडंफार हालचाल चालतीये. पण बहुसंख्य कॉलेजेस महाराष्ट्रातली अशी आहेत की ज्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा नसल्यामुळं त्या ठिकाणी ऑनलाईन लेक्चर्स होत नाही. या ऑनलाईन लेक्चर समजा का आपण जरी म्हटलं की ती गृहीत धरली की ती होत आहेत तर देखील त्याच्यामधली जी काही प्रेझेंटी आहे त्यातली जी काही अटेंडन्स आहे त्याच्यावरती कोणाचं नियंत्रण नाही आहे. कुणीही विद्यार्थी केव्हाही त्या लेक्चरला आतमध्ये येतो, कुठल्याही वेळेस तो बाहेर जातो, याच्यावरती कुणाचं नियंत्रण नाही आहे. किंवा त्या ठिकाणी फिजिकल अटेंडन्स आहे का मेंटल अटेंडन्स आहे याही बाबतीमध्ये कुणाचं काही नियंत्रण नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बाबतीत काय करायचं हा खूप मोठ्या प्रमाणावरती असणारा भेडसावणारा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या ज्या काही बहुसंख्य लॉ स्कूल्स आहेत त्या सगळ्या लॉ स्कूलमध्ये सगळा हा इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न येतो, पायाभूत सुविधांचा प्रश्न येतो. त्याच्यामुळे कितीतरी लॉ कॉलेजेसकडे स्वतःची वेबसाईट जरी असली तरी देखील ती वेबसाईट प्रत्यक्षात सुरळीतपणे चालतं असं नाही आहे. त्याच्यामुळं हा प्रश्न निर्माण होतो की या प्रकारची पायाभूत सुविधा जर नसेल तर आपण लेक्चर कसे आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. आज महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य जी काही विधी महाविद्यालय जे काही लेक्चर्स घेतात त्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती घेतात. पण यातलं कुठलंही प्लॅटफॉर्म हे कायदाविषयक अभ्यासक्रमासाठी नाहीच आहे. आज जरी आपण झूम म्हणा किंवा वेबएक्स म्हणा, गो टू मीटिंग म्हणा किंवा अशा प्रकारचे कुठलेही जरी आपण प्लॅटफॉर्म बघितले, अगदी मायक्रोसॉफ्ट, तर देखील सगळे हे जे काही प्लॅटफॉर्म आहेत हे सगळे कायदेविषयक अभ्यासक्रमासाठी नसून हे खरं पाहता वेगवेगळ्या प्रकारच्या फक्त मीटिंग घेण्यासाठीच आहेत. कॉर्पोरेट मीटिंग ज्याला म्हणतो अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी असणारी प्लॅटफॉर्म आहे. मग या सगळ्यामधून प्रश्न निर्माण होतो की खरं पाहता आता कुणीतरी एखादं लॉ कॉलेजेस करता स्वतंत्र सॉफ्टवेअर किंवा स्वतंत्र असा एखादा प्लॅटफॉर्म निर्माण करायला पाहिजे का. आपल्याला खूप वेळा सांगितलं जातं की लॉ कॉलेजेसच्या अभ्यासक्रमामध्ये थिअरी आणि प्रॅक्टिस किंवा थिअरी आणि प्रॅक्टिकल याच्यात खूप तफावत आहे. मग त्याच्यामुळं आपल्याला मूट कोर्ट, मॉक ट्रायल यासारख्या अनेक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना भाग घ्यायला सांगतात. मग आपल्याकडे कदाचित आता मूट कोर्ट एक वर्षभर किंवा 6 महिने मूट कोर्ट आयोजित करणं अवघड होणार आहे.
मग ऑनलाईन मुटकोट करायचं का काय? मग ऑनलाईन मुटकोट करायचं असेल तर त्याचे नियम आणि निकष बदलायचे का काय? ऑनलाईन मुटकोटला बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता देणार का त्यांच्या रूल्समध्ये त्याला अमेंडमेंट करावी लागेल? हे आणि याच्यासारखे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. मॉक ट्रायलची कॉम्पिटिशन होते. मॉक ट्रायलच्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा आज घडीला जो एक पारंपरिक पॅटर्न आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं करावं लागणार आहे. आणि मग त्याच्याकरता आपण तयार आहोत का? त्या मॉक ट्रायलच्या कॉम्पिटिशनसाठी जे काही रूल्स आहेत ते बदलावे लागणार आहेत. त्याच्याबरोबरीने ज्या अन्य कॉम्पिटिशन ज्या काय होतात, ज्या करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीच्या संदर्भातल्या आहेत त्या सुद्धा पारंपरिक पद्धतीनं आपल्याला घेता येणार नाही. आणि म्हणूनच त्या बाबतीमध्ये देखील आपल्याला नियम आता बदलण्याची गरज आहे. त्यामुळे ऑनलाईन कॉम्पिटिशन्स अशा प्रकारचा कदाचित फॉर्मॅट असण्याची शक्यता आहे. आपल्याला माहिती आहे की बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या पुढाकारामुळं अनेक विद्यार्थ्यांना इंटर्नशिप ही करावीच लागते. ती मग इंटर्नशिप जी काय आहे त्या इंटर्नशिप करण्याकरताचे आता बंधनं येणार आहेत. मग इंटर्नशिपचे जे काही नियम वेगवेगळ्या कॉलेजेसनी वेगवेगळ्या विद्यापीठांनी जे तयार केलेले होते त्या विद्यापीठांच्या इंटर्नशिपच्या नियमांमध्ये आता बदल होणार आहे का? निश्चितच तो करावा लागणार आहे. मग ऑनलाईन इंटर्नशिप अशा प्रकारचं काही करावं लागणार आहे का? आपल्याकडे ऑनलाईन कोर्सेस फारसे नव्हते आतापर्यंत. त्यामुळे कदाचित लॉ फॅकल्टीमध्ये ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्स आणि ऑनलाईन डिप्लोमा कोर्सेसची चलती येण्याची शक्यता आहे का काय? हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे मग कदाचित त्या प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे अभ्यासक्रम आखावे लागतील, वेगवेगळे मॉड्यूल तयार करावे लागतील. त्या मॉड्यूलच्या आधारावरती त्याचा सिलेबस तयार करावा लागेल आणि तो सिलेबस तयार करून त्याप्रमाणे नव्यानं आपल्याला ऑनलाईन कायदेविषयक शिक्षण द्यावं लागणार आहे. आज जर आपण बघितलं तर खूप ठिकाणी आपल्या लक्षात येतं की जो सिलेबस आहे तो सिलेबस सुद्धा हा बदलावा लागणार आहे. कारण अनेक नवीन जे विषय आहेत त्या नवीन विषयांचा अंतर्भाव आता करण्याची गरज आहे. आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर साधारणतः काही प्रकारचे डिस्प्यूट हे खूप मोठ्या प्रमाणावरती वाढण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश सारख्या राज्याचा जर आपण उल्लेख केला तर त्यांनी लेबर लेजिस्लेशन जे काय होते, लेबर कायदे हे सगळे त्याच्यामध्ये दुरुस्त केले. महाराष्ट्रामध्ये लवकरच अशा प्रकारच्या दुरुस्ती होतील अशा प्रकारचा अंदाज आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने एम्प्लॉई यांच्या संदर्भामध्ये पगार कापू नये म्हणून मार्गदर्शक सूचना दिल्या. त्याच्यावरून लिटिगेशन झालं आणि त्यातूनही आजही मोठ्या प्रमाणावरती लिटिगेशन पोस्ट कोरोना निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या गृह खात्याच्या सचिवाने सांगितलं की 3 महिने भाडेकरूकडून तुम्ही भाडं स्वीकारू नका किंवा भाडं मागण्याचा तगादा लावू नका. त्यातून प्रश्न उभा राहिला की अशा प्रकारच्या सेक्रेटरींना असा आदेश देण्याचे अधिकार आहेत का? त्यामुळे लँडलॉर्ड, टेनंट आणि लायसन्स ऑर लायसन्सी यांचे देखील डिस्प्यूट आता इथून पुढच्या कालावधीत वाढणार आहे. आपल्याला माहिती आहे की फ्रस्ट्रेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट या नावाचा इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये मोठी एक संकल्पना आहे. फोर्स मेजर नावाची संकल्पना देखील आपल्याला माहिती आहे. मग या सगळ्याला गृहीत धरून आपल्याला असा देखील विचार करणं आवश्यक आहे की आता कायद्यामध्ये बदल होणार आहे का? इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये बदल करावा लागणार आहे का कदाचित वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इंटरप्रिटेशन करून त्याच्यामध्ये हा परत एकदा कायदा सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन आपल्याला सेटल करून घ्यावा लागणार आहे अबाउट फोर्स मेजर आणि अबाउट लॉ ऑफ फ्रस्ट्रेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. मग खाजगी कॉन्ट्रॅक्ट असतील किंवा सरकारी असतील त्या सगळ्या ठिकाणी करोनामुळं मला माझं काम करून दाखवता आलं नाही, आय कुड नॉट परफॉर्म माय पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट, अशा प्रकारचे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या सगळ्या संदर्भामध्ये आता सिलेबसमध्ये या प्रकारची आता बदल करायची गरज आहे का? कारण कायदाविषयक शिक्षण हे जर का समाजामध्ये जे घडतंय त्याप्रमाणे जर बदललं नाही तर ते शिक्षण हे फक्त पुस्तकी शिक्षण होण्याची शक्यता आहे. जसं मी म्हटलं की सिलेबस बदलणार आहे तशा प्रकारचा कदाचित आपल्याकडे एक्झामचा पॅटर्न देखील बदलण्याची शक्यता आहे. मग कदाचित ऑनलाईन एक्झामिनेशन होण्याची शक्यता असेल तर मग आपण फक्त मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे MCQ हेच फक्त असणार आहेत का याचा विचार केला गेला पाहिजे. MCQच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता आपण कशी तपासणार हा देखील कॉलेजच्या समोर आलेला प्रश्न आहे. मग नुसते MCQ नको असतील तर MCQच्या बरोबरीनं शॉर्ट आन्सर क्वेश्चन जे काय असतात त्या प्रकारचे प्रश्नाचे आपल्याला फॉर्मॅट कदाचित परीक्षेमध्ये आणावा लागण्याची शक्यता आहे. म्हणजे मग आपला सिलेबस बदलण्याची शक्यता आहे. लॉ कॉलेजमधला आपला प्रश्नपत्रिकेचा फॉर्मॅट बदलण्याची शक्यता आहे. कदाचित 60-40, 50-50 अशा प्रकारचा पॅटर्न सुद्धा येण्याची शक्यता आहे की 50% तुम्ही जे वर्षभरामध्ये कार्यक्रम केलेले आहेत त्याप्रमाणे मार्क किंवा 40% मार्क आहे तुम्हाला वर्षभरात जे काही कार्यक्रम केले त्याला आणि फक्त 60 मार्काचीच MCQ आणि शॉर्ट क्वेश्चन अशा प्रकारची परीक्षा कदाचित असण्याची शक्यता आहे. ऑनलाईन असेसमेंट ऑफ द आन्सर्स हा सुद्धा एक खूप मोठा प्रश्न आहे.
कारण आपल्याला माहिती आहे मुंबई विद्यापीठामध्ये सुमारे 3-4 वर्षापूर्वी अशा प्रकारचा प्रयत्न केला आला होता आणि त्यातून खूप मोठे प्रश्न उभे राहिलेले होते. त्यामुळे कदाचित मग ऑनलाईन असेसमेंटचे निकष बदलण्याची शक्यता आहे. कदाचित ऑनलाईन असेसमेंट करता जे काही आपल्याकडचे प्राध्यापक जे उत्तरपत्रिका तपासणार आहेत त्यांचं सगळ्यांचं ट्रेनिंग घेण्याची शक्यता आहे. जर आपल्याला कॉलेजमध्ये जर जाणं खरं गरजेचं नसेल किंवा जाणं हे भीतीदायक आहे असं जर का असेल तर मग कॉलेजमधल्या प्राध्यापक लोकांना जी काही सुविधा द्यायची आहे की जेणेकरून ते आपल्याबरोबरीनं ऑनलाईन संवाद साधतील ते सगळीकडे तयार करण्याची एक मोठं चॅलेंज असणार आहे. पायाभूत सुविधा देताना प्राध्यापकांना द्यावं लागणारं ट्रेनिंग हा देखील मुद्दा आहे. त्याच्याबरोबरीनं कॉलेजमधला जो नॉन टीचिंग स्टाफ आहे त्यांना देखील या प्रकारचं ऑनलाईन कार्यक्रमाचं ट्रेनिंग देणं हे सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. हे सगळे वेगवेगळे जे इश्यू आहेत या सगळ्याच्या बरोबरीने येणारा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेक विधी महाविद्यालयांची हॉस्टेल्स आहे त्या वसतिगृहांची मॅनेजमेंट हा देखील एक मुद्दा आहे. कारण आता या क्षणाला सगळे विद्यार्थी आपापल्या घरी गावाला गेलेले आहेत, आपापल्या खोल्या त्यांनी मोकळ्या केलेल्या आहेत. ते जर का पुढचं वर्षभर वापरलं जाणार नाहीये किंवा 6 महिने जर का ते वसतिगृह जर वापरलं जाणार नसेल तर त्या संदर्भामध्ये आपण काय करायचं हा देखील एक महाविद्यालयांच्या समोर असणारा प्रश्न आहे. ऑनलाईन ट्युटोरियल घेणं शक्य आहे का? अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांचा विचार खरं पाहता करायला पाहिजे. विधी शिक्षणाच्या बाबतीत कसं होतंय की एका बाजूला बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, दुसऱ्या बाजूला ते जे काही विद्यापीठ आहे ते, तिसऱ्या बाजूला असणारं शासन, या तिघांमध्ये विधी शिक्षणाची जी काही ओढाताण होते या सगळ्यामुळं निश्चितच आपल्याला या बाबतीत कोण विचार करणार असा प्रश्न पडलेला असतो. आत्ता तरी आपण बघितलं तरी बार काउन्सिल ऑफ इंडियानं 27 मेच्या त्यांच्या पत्रानुसार सांगितलं की शेवटच्या वर्षाच्या LLBचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांची परीक्षा घेतली पाहिजे. परंतु महाराष्ट्रातलं सरकार जे आहे त्याचे सरकारचे मंत्री म्हणतात की अशी परीक्षा घ्यायची गरज नाहीये आणि ती परीक्षा आम्ही घेणार नाहीये. वेअर ॲज व्हाईस चान्सलर हे विद्यापीठामध्ये असतात, या सगळ्यांचे चान्सलर म्हणजे गव्हर्नर साहेब यांचा निर्णय हा वेगळा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती फार सोपा प्रश्न उभा राहतो की पुढं काय, आणि कायद्याच्या विद्यार्थ्यांना जर काही कळलेलं नसेल की पुढं काय तर मात्र मग अडचण आहे. त्यामुळं कोविडच्या निमित्तानं जो काही लॉ शिक्षणावरती, कायद्याच्या शिक्षणावरती जो काही परिणाम होतोय त्या परिणामांच्या बरोबरीनं आपल्याला हाही विचार केला पाहिजे की हे शिक्षण जर का शाश्वत द्यायचं असेल, कमी खर्चामध्ये द्यायचं असेल, सगळ्यांना सुलभ पद्धतीने द्यायचं असेल तर आता ऑनलाईन कायदेविषयक शिक्षणाव्यतिरिक्त पर्याय उरलेला नाहीये. चला याच्यावरती विचार करूया. ही जी करोनानं निर्माण झालेली परिस्थिती आहे त्याला सुसंधी समजूया आणि आपण आपल्याकडच्या कायदाविषयक शिक्षणाची दिशा बदलूया. धन्यवाद.